$3,367 धार्मिक स्थळांवरचे बेकायदा भोंगे काढले। मुख्यमंत्र्यांची माहिती। बेकायदा भोंगे दिसले तर पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचा इशारा। ध्वनिक्षेपकांना रात्री 10च्या नंतर परवानगी नाहीच अशी ही ग्वाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरती तर्कवितर्क। गुपचूप दौऱ्यामध्ये शिंदेंची भाजपच्या बड्या नेत्यांसोबत भेट झाल्याची चर्चा। महानगरपालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासाठी तयार होते। तसंच त्यांनी फडणवीसांची सुद्धा तक्रार केली। संजय राऊत यांचा खळबळजनक दावा। शिंदे मोदी शहांना भेटले असतील तर राऊतांना पोटशूळ का? उदय सामंत यांचा सवाल। आयकर विभागाची नोटीस पाठवून कुरघोड्या सुरू असल्यामुळे दौरा। रोहित पवार यांचा दावा। फोर्स किती वापरला त्या आधारावरती गुन्हा दखलपात्र की अदखलपात्र हे ठरतो। पोलीस योग्य ती कारवाई करतील। गायकवाड यांच्या मारहाणीच्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर। आज विधान परिषदेमध्ये सादर होणार। विधेयकावरून गोंधळ होण्याची दाट शक्यता। कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांकडून भीती व्यक्त। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या कामगार नेता किरण घोडकेला 10 लाख रुपये घेताना रंगेहात अटक। अभिजित पाटील यांची बदनामी थांबवण्यासाठी आरोपीने मागितली होती खंडणी। छत्रपती संभाजीनगरमधल्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। योजनेचा निधी मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागायचे। एबीपी माझासोबत बोलताना एका संस्था चालकाचा गंभीर आरोप। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या एआय चेहऱ्या आडून लाखो रुपये लुटले। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची फसवणूक। शहापूर मासिक पाळी तपासणीच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सोमवारपर्यंत सुरू करा, अन्यथा मंगळवारपासून आंदोलन। पालकांचा इशारा। प्रवेशावेळी भरलेली रक्कम आणि फीचे उर्वरित पैसे मागितल्यामुळे मारहाण। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधला धक्कादायक प्रकार। मारहाणीमध्ये पालकाचा मृत्यू। उजनी धरणामधून 21,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरणामध्ये सध्या 94% पाणीसाठा। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।